नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। महायुतीमध्ये आम्ही सर्वांनीच जनतेचा विश्वास संपादन केला आहे आणि जनतेचा विश्वास जेव्हा आमच्यावर जनतेने टाकला तेव्हा अजूनही महाविकास आघाडी या पराभवातून बाहेर निघत नाही आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवारजी, सुप्रिया सुळे आणि सर्वांनीच म्हणजे एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार म्हणतात की ईव्हीएमचा दोष नाही आहे आणि दुसरीकडे काँग्रेस म्हणताय की ईव्हीएमवर खापर फोडताय। मला वाटतं हा नरेटिव्ह तयार करण्याचा भाग आहे। म्हणजे जे काही पद गेली आहे विधानसभा निवडणुकीत, जी काही त्यांची नामुष्की झाली आहे, ही नामुष्की पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी येऊ नये। म्हणजे हारले ते निवडणुकीत पराभव झाले की ईव्हीएम चुकीची आहे, या पद्धतीचा एक नरेटिव्ह, नवीन नरेटिव्ह या महाराष्ट्रात तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेस पार्टी करत आहे। पण खरं तर आज मारामारी सुरू आहे काँग्रेसमध्ये। काँग्रेसची मारामारी, अंतर्गत लाठाळ्या आणि काँग्रेसवर जनतेचा गेलेला विश्वास, तो विश्वास जो गेलाय तो काही परत मिळणार नाही। त्यामुळे ईव्हीएमवर फार आंदोलन करून जनता काही ते आंदोलन आता ऐकत नाही, जनता त्या आंदोलनाला दखल घेत नाही। तेच नेते उभे राहतात, तेच नेते फोटो काढतात। आता ईव्हीएमचं जे आंदोलन आहे हे फोटो काढण्यापुरतं राहिलेलं आहे।